एक गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायला नक्की आवडेल. दुनियेमध्ये कोणी पण आपल्या बाजूने असो नसो काहीही असो, पण लग्नानंतर आपला नवरा हा आपल्या बाजूनेच असला पाहिजे आणि तो नेहमी सपोर्टिव्ह असला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे हे मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सवरून तुम्हाला सांगते. म्हणजे नवरा बायको दोघं पण वर्किंग असो किंवा नवरा एकटा वर्किंग असो, काहीही असो, कुठल्याही सिच्युएशनमध्ये नवरा हा नेहमी सपोर्टिव्ह पाहिजे. आपण जे करतोय ते म्हणजे त्याला त्याचा नक्की सपोर्ट असायला पाहिजे. म्हणजे सांगायचं तर आता मी आणि माझा नवरा आम्ही दोघं पण जॉब करतो. हल्ली हल्ली मी थोडंसं लवकर येते, पण याच्या आधी मला ऑफिसवरून यायला खूप जास्त लेट व्हायचा आणि लेट झाल्यानंतर मग ते ट्रेनचं ट्रॅव्हलिंग आणि दगदग आणि मग चिडचिड सगळं असं व्हायचं. पण त्याच्यानंतर घरी आल्यानंतर जर आपल्याला थोडंफार तरी काम केलेलं जर म्हणजे घरातलं आवरलेलं जर दिसलं तर ती सगळी थकावट आणि सगळे ती चिडचिड पूर्ण निघून जाते. हे मी स्वतः एक्सपिरियन्स केलेलं आहे. प्रत्येकाचं ह्याच्यावरती वेगवेगळं मत असू शकतं. प्रत्येकाला असंच वाटायला पाहिजे किंवा प्रत्येकाचा नवरा असाच असायला पाहिजे, घरातली कामं केली पाहिजे असं काय माझं मत नाही आहे. फक्त एवढंच आहे की प्रत्येकाचा नवरा हा सपोर्टिव्ह असला पाहिजे. खूप सारे जेंट्स पण हा व्हिडिओ बघत असतील तर तुमचं पण लग्न झालं असेल तर प्लीज तुमच्या बायकोसाठी थोडंसं सपोर्टिव्ह बना आणि मग बघा की तुमचा संसार कसा होतोय ते. नक्की मला कमेंटमध्ये सांगा तुमचं काय मत आहे ते.